दरम्यान सत्तांतराच्या निकालावरून शर्मिला ठाकरेंनी उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे। मुंबई उपनगरातल्या विक्रोळी इथं त्यांनी एका महोत्सवामध्ये ही टीका केली आणि त्यांच्या या टीकेची चर्चा होतीये। शर्मिला ठाकरे यांनी एका कार्यक्रमात थेट उद्धव ठाकरेंवरच निशाणा साधलाय। शिवसेनेतील ज्या माणसामुळे दिग्गज नेत्यांना बाहेर जावं लागलं त्याच माणसाच्या हातून आज पक्ष गेला असल्याची बोचरी टीका शर्मिला ठाकरेंनी केली। एका वाक्यात सांगायचं तर मला असं वाटतं आज एक सर्कल पूर्ण झालंय। आज महिन्याच्या 10 तारखेला शिवसेनेतल्या ज्या दिग्गज नेत्यांना त्या माणसामुळे बाहेर पडायला लागलं होतं त्याच्यासाठी मग पक्ष सुटला, एवढंच बोलू शकेल। गेल्याच वर्षी डिसेंबर महिन्यात दिशा सालियन प्रकरणात शर्मिला ठाकरेंनी त्यांच्या पुतण्याची म्हणजेच आदित्य ठाकरेंची बाजू घेतली होती। मला असं वाटत नाही की आदित्य असं काही करेल, त्यामुळे चौकशा काही लावू शकतात। आम्ही पण याच्यातनं खूप गेलोय। मला असं वाटत नाही की आदित्य असं काही करेल, त्यामुळे चौकशा काही लावू शकतात। आम्ही पण याच्यातनं खूप गेलोय। त्यांच्या या प्रतिक्रियेवर उद्धव ठाकरेंनी शर्मिला ठाकरेंचे आभारही मानले होते। मात्र त्यानंतर लगेचच त्यांनी उद्धव ठाकरेंनी आभार मानण्याची वेळ कधीच येऊ दिली नाही असंही सांगितलं। मला असं वाटतं असे आभार मानण्याची वेळ उद्धव ठाकरेंनी मला आयुष्यात कधीच दिली नाही। किणी केस झाली तेव्हापासून आतापर्यंत जेवढ्या वेळ मिळेल तेवढ्या वेळ ते आम्हाला चिमटे काढत असतात। निदान जो भाऊ तुमच्यावर लहानपणापासून मोठा झाला त्याच्यावरती थोडा तरी विश्वास तेव्हा ठेवला असतात ना, तर आम्हाला कधीतरी आभार मानण्याची वेळ आली जी त्यांना आता मानायला लागते। राज ठाकरेंनीही मनसेच्या पाडवा मेळाव्यात शिवसेनेतून बाहेर पडण्याला उद्धव ठाकरे कारणीभूत असल्याचं सांगितलं होतं। मला फक्त प्रचारापुरतं वापरलं जात होतं असं सांगितलं होतं। मी ज्यावेळेला त्या पक्षातनं बाहेर पडलो आणि बाहेर पडल्यानंतर मी इथे माझं ज्यावेळेला भाषण झालं होतं त्या भाषणामध्ये मी असं म्हटलं होतं की माझा वाद हा माझ्या विठ्ठलाशी नाहीये तर त्याच्या आजूबाजूच्या बडव्यांशी आहे। शिवसेना सोडणं हे राज ठाकरेंसाठी क्लेशदायी होतं। राज ठाकरेंसह त्यांच्या कुटुंबियांच्या मनातही ती सल, ती खंत कायम आहे। शर्मिला ठाकरे यांच्या मनातली ती खंत त्यांनी जाहीर बोलून दाखवली। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।